झालं आणि मी त्यांना म्हटलं, अहो बाई, सगळं जर तुमच्या ह्यांना माहिती आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिला? त्याला हजत म्हटल्या, ते सुद्धा ह्यांनाच माहिती आहे. जर तुम्हाला तुमच्या लेकरांना पिस्टलचं लायसन बिसन द्यायचं असेल तर काय हरकत नाही, हे की नाही. राम शिंदे आपला भाऊच आहे, काय विषय नाही. देवेंद्रजी म्हणजे काय, आले देवाजीच्या मना तेथे पोलिसांचे चालेना, असं सगळं आहे ते. म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू दो चाय ला रे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील? म्हणजे आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, पण ते प्रेम एकतर्फी असू नये दादा. म्हणजे एक वेळ आम्ही खासदार लंके साहेबांकडून नाही अपेक्षा कराव्या, पण तुमच्याकडून अपेक्षा करायला पाहिजे. मला एक फार मजेशीर किस्सा आठवतो की मी नरसी नायगाव नांदेडच्या ठिकाणी एकदा गेले आणि पंचायत समितीला बिनविरोध निवडून आलेल्या महिलेचा सत्कार करायला महिला पाहिजे म्हणून मला बोलावलं. आता जशी सगळे नेते इकडे बसलेत तसेच सगळे बसलेले, मी आणि पंचायत समितीची ती बाई, आम्ही दोघीच बायका अशा एकमेकींना धरून गुपचूप बसलेलो. सगळे पुरुष माणसं ना स्टेजवर, करायचं काय आपण? आणि मी त्या बाईंना आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होते, तर मी त्या बाईंना म्हटलं, ताई तुम्ही म्हणे बिनविरोध निवडून आलात, कोण होतो तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला? त्या बिचाऱ्या लाजत लाजत म्हटल्या, ह्यांना माहिती आहे. असं असं हरकत नाही, हरकत नाही. आता तुमच्याकडे किती मेंबर निवडून आलेत बरं तुमच्या पॅनलचे? ह्यांना माहिती आहे. हरकत नाही, हरकत नाही. ताई तुमच्या भागात आशा वर्कर किती आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत? यांना माहिती आहे. असू द्या ताई, हरकत नाही, हरकत नाही. ताई तुमच्या भागामध्ये SCPचं बजेट किती आहे? स्पेशल कंपोनंट प्लान, विशेष घटक योजना वगैरे. यांना माहिती आहे. मला फार वैतागल्यासारखं झालं आणि मी त्यांना म्हटलं, अहो बाई, सगळं जर तुमच्या ह्यांना माहिती आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात? त्याला हजत म्हटल्या, ते सुद्धा ह्यांनाच माहिती आहे. काय करायचं, काय करायचं? कळलं का? राजकारण चुलीपर्यंत जावं म्हणून 73वी 74वी घटना दुरुस्ती आली होती आणि 50% आरक्षणाचा मला आनंद आणि अभिमान आहे की आदरणीय पवार साहेबांनी पहिला क्रांतिकारक निर्णय घेतला की इथं पुरुषा इतकंच बाईचं नाव सातबाऱ्यावर लागलं पाहिजे. ते पुरुषाने इतकं महिलेचं नाव तिच्या सातबाऱ्यावर आणि जमिनीवर येण्यासाठी ज्यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की महिलांना कर्तृत्व गाजवायची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून कर्तृत्ववान महिला नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आल्या पाहिजेत. इथं एक महिला नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे, मी येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं. आणि एक अशी महिला जिने आधी जिल्हा परिषदेमध्ये शासन प्रशासनाचा कारभार बघितलेला आहे आणि शासन प्रशासनाचा कारभार बघितल्यामुळे जिच्याकडे एक अनुभव आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की यांना विचारा असं काही त्यांच्या बाबतीत होणार नाही. त्या सांगतील थेट मला विचारा, मला सांगा, मला जे जे शक्य आहे ते ते मी करायला तयार आहे. कारण हे जे मध्यस्थ असतात ना, त्याला अवघड कार्यक्रम असतो. मग चहापेक्षा किटल्या गरम होतात आपल्याकडे, हे की नाही? आणि मग ते मिस्टरच सांगतात मीच नगरसेवक आहे, तेच ओळख करून देतात स्वतःची, मिसेस येतच नाहीत पुढे. मला आनंद आहे की या सगळ्यांमध्ये खर तर प्रचाराचा शुभारंभ करताना रोहित दादांनी जी सगळ्यात महत्वाची ओळख करून दिली ती उमेदवारांची ओळख करून दिली की आम्ही कोणते उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमच्या उमेदवारांमध्ये विशेष काय आहे. तर आमचे उमेदवार हे क्वालिफाईड आहेत, एज्युकेटेड आहेत. आता एज्युकेटेड उमेदवार, सुशिक्षित उमेदवार निवडायचा, जर तुम्हाला तुमची पोरं बाळं शिकवायची असतील, क्वालिफाईड करायची असतील, सभ्य आणि सुसंस्कृत करायची असतील तर तुम्ही इकडचा उमेदवार निवडाल. आणि जर तुम्हाला तुमच्या लेकरांना पिस्टलचं लायसन बिसन द्यायचं असेल तर काय हरकत नाही, हे की नाही. राम शिंदे आपला भाऊच आहे, काय विषय नाही, आपला भाऊच आहे ते. पण आपला भाऊ कशात कर्तबगार आहे, ते पिस्टलचं लायसन बिसन त्यांना जमतंय म्हणा. आपल्याला काही एवढं माहित नाही पण त्यांना जमतंय म्हण त्याच्यातलं काय 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 काय. पण झालं काय माहितीये का, जसं पण त्यांच्याकडे रॉकेटची दिशा वळली साला चर्चाच आणि चौकशीच बंद झाली. देवेंद्रजी म्हणजे काय, आले देवाजीच्या मना तेथे पोलिसांचे चालेना, असं सगळं आहे ते.
हे अवघड अवघड कारभार आहे सगळा. दादा हो, 7 वर्ष निवडणुका झाल्या नाही हे नीट समजून घ्या. भाजपा निवडणुका का लावत नव्हती? कारण भाजपाला जोपर्यंत विश्वास मिळत नाही की आपण सगळी फोडाफोडी व्यवस्थित केलेली आहे, आपण व्यवस्थित मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुस्लिम असं छान पिकवून घेतलेलं आहे, तोपर्यंत त्यांना निवडणुका लावणं इतकं काही बरं पडत नाही. दादा तुम्ही असं इकडनं करा की रेकॉर्ड, म्हणजे असं फ्रंट प्रोफाईल दिसेल, एकदम नंबर 1 फ्रंट प्रोफाईल दिसेल, आपल्याला काही अडचण नाही. आता ह्या सगळ्यांमध्ये बरं का, भाजपा निवडणुका जोपर्यंत त्यांना टप्प्यात वाटत नाही तोपर्यंत निवडणुका लावत नाहीत, आणि त्यांच्याकडच्या सगळ्या यंत्रणा ह्या त्यांच्यासाठी कशा काम करतात तर 2 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की आपण 50 रुपयाचा पडदा लावला सांगू, मी राज्यावर आहे ना, काळजी करू नका, मी बोलतो निवडणूक आयोगाशी. तू बोलतो म्हणजे काय? मी बोलतो निवडणूक आयोगाशी म्हणजे बावनकुळे साहेब समजतात काय? म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू 2 चाय ला रे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील? म्हणजे काय? मी सांगतो म्हणजे नेमकं काय? काय पद्धत काय झाली ही बोलायची? म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना डाफरून आज बीड मध्ये कोणीतरी एक भाजपची महिला सांगत होती, ए वळवळ करायचं नाही रे, झोडपून काढेन माता. अरे काय करताय तुम्ही? कुठल्या पद्धतीने? आता याच्यामध्ये परत ठेकेदार आहेत, काय मटका बिटका आपल्याला काय तेवढं कळत नाही, ते काय एकाकट छक्का दुरीकट सत्या तिरीकट आट्या असं काहीतरी असते, म्हणजे असं चौकाकट नौका बिवका असं काहीतरी असते है का नाही? ओपन जीव देईना आणि क्लोज झोपू देईना अशी सगळी जिंदगी चाललेली. अहो दादा हीच लोक सांगते तू, बाकी काय? शशिकांत दादा माझ्याकडे बघताय, ताईला मटक्यातलं कसं माहितीये? मगाशी रोहित दादा म्हणाले की ताई बघा 2 साईडला 2 मशाली पेटलेल्या आहेत. 2 मशाली पेटल्यात दादा, पण उमेदवार एकच आहे. ते जरा दुखतंय बरं का आम्हाला. पण म्हणजे आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, पण ते प्रेम एकतर्फी असू नये दादा. म्हणजे एक वेळ आम्ही खासदार लंके साहेबांकडून नाही अपेक्षा कराव्या, पण तुमच्याकडून अपेक्षा करायला पाहिजेत. आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे, मला याची खात्री आहे की नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आपलं निवडूनच येणार आहे, याची पूर्ण खात्री आहे मला. फक्त आपणही तेवढीच एक खात्री दिली पाहिजे की किमान ठीक आहे आता उमेदवारी नाही शक्य झाली, पण किमान स्वीकृत सदस्य म्हणून तरी नंतर एक उमेदवार मशालीचा इथे असला पाहिजे, माझ्या पक्षाचा एक माणूस इथं असला पाहिजे. काय कुंडल साहेब, मशाल पेटवायची आहे तुम्हाला, लक्षात घ्या. एक सुद्धा लय महत्वाचं असते बरं का, हुकमाचा एक्का एकच असतंय, लक्षात घ्या. तुमच्यावर जीव आहे माझा म्हणून आले मी. हा दादा हो, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत हेही आपल्याला मी आवर्जून सांगितलं पाहिजे की आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही काही गोष्टी करून दाखवतो. या सगळ्यांमध्ये म्हणजे रोहित दादांनी नेमकं काय काम केलं, जसं आम्ही हे म्हणतोय किंवा राम शिंदे साहेब ते पिस्टलच्या लायसन्सचं नेमकं कसं कसं झालं ते जरा एकदा सांगा की. मला कल्पना आहे राम शिंदे इकडे असणार म्हणजे त्यांच्या प्रेमाखातर देवेंद्रजी निश्चित येणार. देवेंद्रजी येणार म्हणजे अगदी हसून हसून बोलणार, चेहरा प्रचंड स्मित हास्य करत ते बोलणार. आणि ते स्मित हास्य करून जेव्हा जेव्हा बोलणार तेव्हा लोकांची खात्री पटणार की आता गुंडाळत आहेत, आता समोरच्याला पक्क गुंडाळण्याच्या ते तयारीत आहेत. असे ते अनेक वेळा गुंडाळत राहतात. सध्या त्यांचा गुंडाळण्याचा जो कार्यक्रम आहे तो शिंदेच्या भोवताली आहे. माध्यम आहेत आणि मला माहितीये की सकाळपासून सगळी माध्यम मला फार फोन करत होती की ताई ते उदय भाऊ असं म्हटले. तर उदय भाऊंचे सगळ्या सुप्त महत्वाकांक्षा मी त्यांचे मनसुबे उधळल्यामुळे त्यांचं वैतागणं समजू शकते. पण सुषमा अंधारे ठामपणे इथे महाराष्ट्रात क्रांतीची मशाल पेटवत राहणार आहे. दादा हो, या सगळ्यांमध्ये आम्हाला नगर परिषद निवडणूक 2025 यामध्ये जे उमेदवार इकडे बसलेले आहेत आणि या उमेदवारांमधलं जर एकूण प्रपोर्शन बघितलं तर हे प्रपोर्शन ज्या सगळ्या जात धर्म आणि सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन जे सर्वसमावेशक पद्धतीचं नेतृत्व इथे उभं राहत आहे हे जास्त महत्वाचं आहे. माया हो, ते 1,500चं असं कमी कमी होत आलंय बरं का, एकदम असं काट 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 मारत. म्हणजे आधी सगळ्या बायकांना, मग 75, मग 12 आण्यावर आलं, मग 8 आण्यावर, मग 4 आण्यावर, नंतर ते असं
इलेक्शन संपलं की सगळं संपणार आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही कधीतरी विचार करा की समजा महिना 1,500 तर साधारणतः वर्षाचे किती झाले माय? 18,000 रुपये झाले. बरोबर आहे. वर्षाचे 18,000 तुम्हाला महत्वाचे वाटतात, वाटणं स्वाभाविक आहे, समजूच शकते मी, फार महत्वाचे वाटतात. पण माया हो, जर तुमच्या घरातल्या लेकराला महिन्याला 18-20 नोकरी लागली तर 18,000 वर्षाची घ्यायची गरज पडेल का? मग वर्षाचे 18,000 महत्वाचे की महिन्याला 18-20 नोकरी महत्वाची? हा विचार तुम्ही करायचा आहे. कारण भाजपा पगारी मतदार तयार करत आहे. भाजपा आचारसंहितेच्या काळामध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून हा निव्वळ पैसे वाटपाचा हा खेळ करत आहे. आणि अशा पैसे वाटपाच्या खेळात आपण अडकू नये. कारण आता बहिणी लाडक्या असण्यापेक्षा सुद्धा बहिणी सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे. 3 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 3 वर्षाच्या लेकराला जिथे ही लोक सुरक्षित ठेवू शकत नाही, 3 वर्षाच्या बाळासोबत अत्याचार करून जर त्याला दगडाने ठेचून ठेचून मारत असतील आणि त्यावर कुणीही बोलायचं नाही अशी जर यांची अपेक्षा असेल तर याचा अर्थ असा झाला की ते तुमचं तोंड बंद करू पाहत आहेत. तुम्ही ठरवायचे की आपलं तोंड 1,500 बंद करायचं की येणाऱ्या या मतदानाला नीट जाऊन विजयाची तुतारी वाजवायची आहे. एक नवी